नमस्कार. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. जिल्हा परिषद शाळेला विविध ठिकाणाहून मदतीचे हात पोहोचत आहेत आणि त्यांचे आभार मानणे ही आपली भारतीय संस्कृती. आमचं 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 5 दिवस अंबाजोगाईमध्ये आम्ही आहोत. आज आमचा प्रशिक्षणाचा 3रा दिवस आहे आणि जेवणाची सुट्टी झाली आहे, त्यामुळे आम्ही दात्याचे आभार मानावे यासाठी इथे उभे आहोत. आणि ही बाग आहे शाळेची, राईट कॉलेजची आमच्या. तर इथे उभं राहून आम्ही तुमचे आभार मानत आहोत. मी सर्वप्रथम तुम्हाला नाव सांगू इच्छिते. सूर्यकांत शंकर खरटमोल यांनी 1000 रुपये धावडी शाळेला खाऊसाठी पैसे दिले आहेत, शैक्षणिक साहित्यासाठी पैसे दिले आहेत. तर सूर्यकांत भैयाचे जिल्हा परिषद शाळेच्या तर्फे मी खूप खूप आभार मानते. त्यानंतर गजेंद्र चांदे 1000 रुपये. गजेंद्र भैयाचे सुद्धा धावडी शाळेतर्फे आणि सर्व मुलांतर्फे मी खूप खूप आभार मानते. पहा, जीवन जगत असताना आपण खूप पैसा कमवतो, प्रतिष्ठा कमवतो, परंतु काय होते आयुष्याच्या काही क्षणामध्ये की आपण स्वतःला समाधानीच म्हणजे समाधानच मिळत नाही आपल्याला कुठे. तर समाधान कुठं शोधावं यावर भरपूर चर्चा असते लोकांची की माणसांनी कमी कमवावं पण समाधानी असावं, थोड्या गोष्टीमध्येच माणसाने समाधान मानलं पाहिजे असं लोक म्हणतात. आपलेही विचार तसेच असतात. पण होते कसं की डॉक्टर म्हणतात आम्ही समाधानी नाही, इंजिनियर म्हणतात आम्ही समाधानी नाही. भरपूर लोक असे आहेत की आयुष्यामध्ये अचिव्हमेंट खूप असते परंतु त्यांना समाधान नसते. आता हे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्यामुळे मला हे लक्षात आले, जवळून मी ते अनुभवते, कारण मेसेज तसे येत आहेत म्हणून. आणि त्यामुळं आम्ही शिक्षक खरोखरच स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही एकदम छोट्या रोपट्याला म्हणजे 1ली 2रीच्या मुलांना हे त्यांचा पाया आहे, मातीचे गोळे आहेत. माझ्या चॅनलचं नाव आहे आम्ही शिक्षक, झेडपी शिक्षक मातीच्या गोळ्यांना आकार देतो. तर खरोखर आम्ही मातीच्या गोळ्याला आकार देतोय आणि त्या छोट्या छोट्या मुलांमध्ये आम्ही इतके समाधानी असतो की आम्हाला वेळ कसा गेला कळत नाही. माझ्यासारख्याच झेडपी टीचर आहेत माझ्या जिवलग मैत्रीण मोनिका दमदाडे मॅडम, आणि त्यांच्याकडे सुद्धा 1ली 2रीचा वर्ग आहे आणि त्यांच्या शाळेमध्ये त्या खूप चांगलं काम करतात, एकदम छान. मला काही जर अडचण आली तर मी त्यांना विचारत असते की मॅडम हे असं मी काय करू शकतो, आपण आता आपल्याला अंक शिकवायचे आहेत, या मुलाला जरा अंक जमतच नाही आहे तर मी कसं शिकू, तर त्या मला सल्ला देतात. एवढा खूप म्हणजे अभ्यासवृत्तीच्या तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि माझ्या जिवलग मैत्रिणी अशा ह्या मॅडम आहेत. आणि मॅडम थोडंसं बोला. मी सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी कार्यरत आहे आणि मी सुद्धा ऊसतोड कामगारांच्या मुलांचे सर्व प्रश्न नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करत असते. माझ्याकडे असेच दीनदुबळी मुले आहेत शिक्षणासाठी, ज्यांचे की आई वडील कारखान्याला जातात, कारखान्याकडून करून त्यांना शिकवतात. अशी मुले माझ्याकडे असतात. त्यांच्या अनेक अडचणी मी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करत असते. झेडपी शाळा मग ती कुठली का असना, आता हे आमचा भाग तर कसा आहे, डोंगर दऱ्यातला भाग आहे आणि या डोंगरातील लोकांचा एकतर हातावर मजुरी असल्यासारखे बरेच लोक मजुरी करतात इथं असताना, आणि दिवाळीच्या नंतर ते सगळे कारखान्याला जातात पोटाची खळगी भरण्यासाठी. आणि त्या मुलांना शिकवायचं म्हटलं तर मायेच्या ममतेनं शिकवावं लागतं. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की मॅडम तुम्ही त्यांच्या आई झालात, तुम्ही त्यांना आईसारखं प्रेम देतात. तर दादांनो, भावांनो, भैयांनो, ताईंनो, ही इलाज नाही. कारण आम्ही कसं स्त्री आहोत तर आमच्यामध्ये मातृत्व प्रेम असतंच आणि त्या मुलांना पाहून आमचं मातृत्व आपोआपच जागृत होतं. कारण ती छोटी छोटी मुलं कधी त्यांच्या काय काय अडचणी असतात ते आपल्याला सांगत नाहीत आणि त्यांच्या अडचणी दूर करून आपल्याला ते शिकवायचे. शिक्षण हे दुय्यम असेल पण त्यांची अडचण प्रथम आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये काय सुखदुःख आहे एवढ्या छोट्या मुलांच्या, ते आपण जर सॉल्व नाही केलं आणि त्यांना सारखं शिकवतच राहिलो तर उपयोग नाही. कारण त्यांच्या मनातले ते मोकळं झाल्याच्या नंतरच आपण शिक्षण दिल्यावर ते शिक्षण परिणामकारक होते, हो की नाही मॅडम? आणि असं कसं की प्रत्येक आमच्या भगिनींना हीच अडचण आहे. मग झेडपी टीचर असो, संस्थेच्या टीचर असो, त्याचबरोबर इंग्लिश स्कूलचे टीचर असतील, टीचर गुरु, मग ते गुरुच झाले. कुठल्याही स्तराचे असो किंवा कोणत्याही शाळेत शिकवू, लहान मुलांना शिकवू किंवा कॉलेजच्या शाळेच्या, ते गुरुच. ट्युशनचेही शिक्षक असतील, एकाचडी एक शिक्षक असतात जे मुलांना घडवतात. आणि प्रत्येकाला मॅडम असंच वाटतं की आपलं मूल, आपला जो विद्यार्थी आहे तो कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये.
हा आणि त्यांनी चमकावा हा उंच भरारी घ्यावी असं प्रत्येकाला आम्हाला शिक्षकांना वाटतं, तळमळीनं वाटतं बघा. आणि त्यांनी जेव्हा अचिव्हमेंट केली आयुष्यामध्ये तर खरं आम्हाला जसं आई वडिलांना आनंद होतो त्याचप्रमाणे आम्हालाही खूप खूप आनंद होतो. तर त्या मुलांसाठी तुम्ही एवढं करत आहात सामाजिक बांधिलकी म्हणून, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करत आहात. माझ्यासारख्या झेडपी टीचर बऱ्याच टीचरलाही हिंमत आली, कारण फेसबुकला, इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला असे व्हिडिओ टाकण्याची डेअरिंग करणं सोपं नाही, कारण की तिथे कशा कशा कमेंट येतात, लोक काय ना आपल्याला नावं ठेवतात. माझ्याकडून ते झालं आणि तुम्ही त्यांना खूप पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला, आमच्यामध्ये ऊर्जा भरली आणि आमच्याकडून तुमच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत मॅडम. तर त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी आयुष्यभर प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहीन एवढी तुम्हाला ग्वाही देते. आणि ह्या माझ्या जिवलग मैत्रीण आज माझ्यासोबत आल्या आहेत, त्यांचेही धन्यवाद आणि तुमचेही खूप खूप धन्यवाद, आभार मानते. धन्यवाद.